बुलेटिन 9 मुद्दा बघूया बातमीपत्रातल्या विशेष बातम्या। जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे या मुख्य मागणीकरता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन योजना संघटनेच्या वतीने आज नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भर पावसात भव्य धरणे आंदोलन करण्यात आले। या धरणे आंदोलनात शिक्षक, शिक्षिका, ग्रामसेवक, तलाठी, महसूल कर्मचारी, जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने सामील झाले होते। जिल्हा अध्यक्ष नांदेड आज महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं राज्य शासन व केंद्र शासन यांच्या विरोधामध्ये जुनी पेन्शन कर्मचाऱ्याचे बंद करून सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना म्हातारपण अंधारामध्ये घालणाऱ्या शासनाच्या विरोधात आज एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे। येत्या काळामध्ये जर शासनानं झोपेचे सोंग करण्याचे शासनाने जर सोडलं व सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू केलं तरच हे आंदोलन थांबेल, नाहीतर येत्या काळामध्ये वोट फॉर ओपीएस व काम बंद आंदोलन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर व भारतभर राबवण्यात येईल। सर, मी संदीप पांचारे, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना हातगावचा तालुका अध्यक्ष आहे। आज आमच्या सर्व संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करत आहोत। आमची नेहमी आणि वारंवार एकच मागणी आहे की आम्हाला जुनी 1982 ची जुनी पेन्शन आम्हाला शासनाने दिली पाहिजे। आमच्या म्हातारपणाची काठी दिली पाहिजे, म्हातारपणाचा आधार दिला पाहिजे। आम्ही आमच्या हक्कासाठी, आमच्या न्यायासाठी, आमच्या कुटुंबासाठी आम्ही हा लढा पुढे नेत आहोत। माझी या सरकारला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर 1982 ची जुनी पेन्शन योजना देऊन आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची ही मागणी पूर्ण करावी। निश्चित नाहीतर यापुढे आमचं आंदोलन आणखी तीव्र झाल्याशिवाय राहणार नाही। कोल्हापूर जिल्ह्याला वेळोवेळी आलेल्या पुराचा अनुभव असून नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करून प्रशासन आपल्या पाठीशी असल्याचे आश्वासन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पूरग्रस्तांना दिले। दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील पाऊस कमी झाल्याने पुराचे पाणी कमी झाले आहे, त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय। अद्याप जिल्ह्यातील 83 बंधारे पाण्याखाली आहेत। 2-3 वर्षांनी गेल्यानंतर आपल्याकडे महापूर येतो। आपल्या कोल्हापूर जिल्ह्याची एक विशिष्ट परिस्थिती आहे। आपला जिल्ह्याचा आपण सह्याद्रीच्या काठाला आहोत आणि सह्याद्री काठाला भरपूर पाऊस पडत असल्यामुळं ही धरणं भरली जातात आणि एकदा धरणं भरली की जमिनीत पाणी मुरत नाही आणि धरणं भरली जातात। त्यामुळं हा धोका हा सातत्यानं या पुढच्या काळातसुद्धा येत राहणार आहे। म्हणून आता आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण जिथं राहतो तिथं गेल्या महापुरामध्ये किती पाणी आलं होतं, त्याप्रमाणे आपापल्या जीवाची काळजी करणं आणि त्याची हे करणं प्रशासन तुमच्या मदतीला आहे। पण तुम्हीच लक्षात घेतलं पाहिजे की आता कुठं पाणी आलं की कुठे येणार। म्हणून तुम्ही बघा ह्यावेळेला फार हे झालं नाही, लोक आता ह्याच्याबद्दलचे ट्रेन झालेले आहेत आणि त्यांना अतिशय आत्मविश्वासानं ह्याला ते धोक्याला तोंड देत आहेत, अतिशय आपलं स्वतःचं संरक्षण करून घेत आहेत। प्रशासन त्यांच्या मागे ठामपणानं उभं आहे। पश्चिम विदर्भातील अमरावतीत एसटी कर्मचाऱ्यांचं घंटानाद आंदोलन आजपासून सुरू झालेलं आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात 9 ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे। राज्य शासन कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन, राज्य शासन कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन, कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा असा कसा देत महाराष्ट्र संयुक्त कृती समितीचा। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं,
तकलीफ बवासीर की है? बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। पुणे शहरामध्ये 2 दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शांतीनगर, विश्रांतवाडी, भरतनगर, इंदिरानगर वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। घरातील टीव्ही, कॉम्प्युटर, वॉशिंग मशीन, फ्रीज, त्याचप्रमाणे महत्त्वाची कागदपत्रे पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे कर्ज काढून घेतलेल्या महागड्या वस्तू तसेच घराचे झालेल्या नुकसानीची भरपाई कोण करणार असा सवाल स्थानिक नागरिक करत आहेत। या संदर्भात माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धिंडे, त्याचप्रमाणे सर्व पक्षातील समाजसेवक यांची ही बैठक झाली। पुणे शहरामध्ये 2 दिवसापूर्वी फक्त 2 दिवस ह्या पावसाळ्यामधला सलग पाऊस पडला आणि त्या पावसामुळं संपूर्ण पुणे शहरामध्ये पुरामुळं हाहाकार झाला। माझा जन्म पुण्यामधला आहे आणि ज्या प्रभागामध्ये सर्वात जास्ती झोपडपट्ट्या आहेत आणि त्या झोपडपट्ट्यांमध्ये पुराचं पाणी गेलेलं आहे, त्यामध्ये शांतीनगर, भारतनगर, विश्रांतवाडी आणि इंदिरानगर ह्या झोपडपट्ट्या आहे आणि कमीत कमी 1000 घरं ही बाधित झालेली आहे। या घरामध्ये जे नुकसान झालं हे नुसतं तात्पुरतं नुकसान नाही आहे, अनेकांची घरं उद्ध्वस्त झालेली आहे आणि ते कुटुंब हे आर्थिकदृष्ट्या जवळजवळ 10 वर्ष मागे गेलेलं आहे। आज कर्ज काढून लोक स्वतःच्या घरामध्ये काही वस्तू घेतात, टीव्ही खराब झाला, फ्रीज खराब झाला, वॉशिंग मशीन खराब झाली, एवढंच नाही तर डिजिटल युगामधले कॉम्प्युटर खराब झाले। ही सगळी परिस्थिती ह्याला जबाबदार कोण हे सर्व नागरिक विचारत आहेत। आज या ठिकाणी मी अभिमानाने सांगू इच्छितो की या प्रभागामधील प्रत्येक पक्षामध्ये एक सुज्ञ जे नागरिक असतात, समाजसेवक असतात, ते सगळे या ठिकाणी आलेले आहेत। मग ते काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, भाजपचे असतील, रिपब्लिकन पक्षाचे असतील, शिवसेनेचे असतील, इतरही पक्षाचे असतील, सर्व चळवळीचे ज्यांना खरंच वाटतं की भवितव्यामध्ये कोणते नुकसान होऊ नये अशा प्रकारचे नागरिक सगळे आम्ही एकत्र आलो। मान्य सारंग यादवाडकरजी या ठिकाणी आलेले आहेत। त्यांनी सखोल संपूर्ण पुणे शहराच्या विकास आराखड्यामध्ये नदीची गरज आणि त्याला असलेले जे कायदेशीर आणि टेक्निकल बाबी आहेत त्या आम्हाला समजून या ठिकाणी सांगितल्या। एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा त्यांनी या ठिकाणी सांगितला। 2010 साली टेरीनी एक अहवाल प्रसिद्ध केला 2014 मध्ये। 2010 ते 2014 4 वर्ष सलग पर्यावरणावरती होणारे परिणाम आणि दुष्परिणाम ह्याचा अहवाल राज्य शासनाकडे पडून आहे आणि त्यामध्ये पुण्यामधली परिस्थिती पर्यावरणीय काय असेल ह्याचं विश्लेषण त्यांनी दिलेलं आहे। हा भराव टाकण्याचं काम नदीपात्रामध्ये चालू आहे, त्याचा फटका हा माझ्या प्रभागामधील सर्व झोपडपट्ट्यांना बसू शकतो आणि तसंच झालं। आता ह्या तिन्ही झोपडपट्ट्यांमध्ये 1000 लोकांचं नुकसान झालेलं आहे, ह्याला जबाबदार कोण हे नागरिक विचारत आहेत। तर त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व कार्यकर्ते जे आहोत वस्ती पातळीवर जाऊन आता जनजागृती करणार आहोत। पुढील 2 दिवसामध्ये सर्व झोपडपट्ट्यांमध्ये जिथे जिथे पुराचं पाणी जातं, जसं आता सारंग यादवाडकरांनी सांगितलं की 90,000 क्युसेक्समध्ये सुद्धा पाण्याची पातळी तीच होती, 67,000 क्युसेक्समध्ये पण तीच होती आणि आज तर 35,000मध्ये पण तीच आहे। ह्याचाच अर्थ कुठेतरी प्लॅनिंगमध्ये चूक होत आहे हे आपल्या लक्षात यायला पाहिजे आणि म्हणून आम्ही राज्य शासन
प्लॅनिंग करणारे आणि प्रशासन ह्या सगळ्यांवरती त्यांची जनजागृती महत्त्वाची आहे. म्हणून नागरिकांच्या वतीने आम्ही जन आंदोलन उभारण्याचं या ठिकाणी आज संकल्प केलेला आहे. या जन आंदोलनाच्या माध्यमातून पाटबंधारे विभाग असेल, महानगरपालिका असेल, जिल्हा प्रशासन असेल, या सगळ्यांना आम्ही जाब विचारणार आहोत एवढं या प्रसंगी सांगतो. वेळोवेळी हे आंदोलन कोणत्या टप्प्यामध्ये कधी करणार आहोत हेही आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो. एकच जाहीर करू इच्छितो की पुढील 8 दिवसामध्ये पाटबंधारे विभाग, जलसंचन विभाग, मंगळवारपेठ ते पुणे महानगरपालिका, नदी बचाव, त्याचबरोबर नदी काठ बचाव, नदी काठच्या वस्त्या वाचवा, आमचे जीव वाचवा, पुरामधनं होणारी आमची हानी ही परत आमची होऊ नये ह्याच्याकरता हा लाँग मार्च आम्ही जलसंपदा विभाग ते आपल्या पुणे महानगरपालिकेपर्यंत करणार आहोत हे या ठिकाणी मी घोषित करतो. शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करण्यात यावे या मुख्य मागणीसह केंद्र सरकारच्या महाराष्ट्र द्वेषी अर्थसंकल्पाच्या विरोधात आज नांदेड शहर व नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालय समोर प्रचंड घोषणाबाजी देत निषेध आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्याला काही दिलेलं नाही. त्याच्यामध्ये ठिबक सिंचन, तुषार सिंचन, कीटकनाशक, खत याला जीएसटी लागलेली आहे. ह्या शेतकऱ्याला जीएसटी लावली आणि सबसिडी कमी केली. आम्ही त्या अर्थसंकल्पाचा निषेध करतो आजपासून बरं का. आमचे जिल्हाध्यक्ष हनुमंतराव आहेत, आमचे शहराध्यक्ष आहेत, सर्व आमच्या भगिनी आहेत, सर्व आमचं कार्यकर्ते आहेत बरं का. याच्यासोबत महिलांचं पण आंदोलन, न्यायासाठी, महिला न्यायासाठी पण आंदोलन सोबत आहे बरं का. परवा जे अर्थसंकल्प सादर झालेला आहे त्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला आपल्या खूप कमी वाटा आलेला आहे निधीचा. त्या संदर्भामध्ये निषेध करण्यासाठी काँग्रेस जिल्हा, शहर काँग्रेस कमिटी, महिलाचं सर्वांची मिळून, महिला काँग्रेस मिळून, सर्वांनी मिळून हे आम्ही आंदोलन छेडलेलं आहे. आमच्या या मागण्या शेतकऱ्यासाठी अर्थसंकल्पामध्ये काही नाही, महाराष्ट्रासाठी काही नाही, युवकासाठी काही नाही, सर्वांच्या तोंडाला पानं पुसलेलं आहे. त्यामुळं आम्ही निषेध करण्यासाठी जिल्हा काँग्रेस व शहर काँग्रेस व महिला काँग्रेस कमिटीच्या वतीनं आंदोलन करण्याचं ठरविलेलं आहे. त्याचबरोबर महिलांना 50% आरक्षण मिळावं यासाठी महिलांचं सुद्धा आज आंदोलन आज इथं केलेलं आहे. वाशिम जिल्ह्यातील नावली तालुक्यात बौद्ध मातंग समाजाच्या स्मशानभूमीची दयनीय अवस्था झाली आहे. या संदर्भात मात्र स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. यात भरीच भर म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधी, सरपंच, आमदार यांनीही पाठ फिरवली आहे. विकास कामातील जातीभेदाचा खेळ केला जातोय. मागासवर्गीयांसाठी असलेल्या राखीव निधीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्थानिक समाज बांधवांनी केलाय. या संदर्भात प्रशासनाने त्वरित स्मशानभूमीचे विकास काम सुरू करावे, अन्यथा जन आंदोलनाचा इशारा समाज बांधवांनी दिला आहे. मी मोहन संपत खरात, मुक्काम पोस्ट नावली, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. इथून नावली इथून सांगत आहे. आमच्या समाजाची खूप दैनिक व्यवस्था खराब आहे. दर्शकांना आपण पाहू शकता, हे आहे नावली नावाचं गाव, जे रिसोड तालुक्यामध्ये येते, वाशिम जिल्ह्यामध्ये. आणि पाहतो की इथं मागासवर्गीय समाजाची जी स्मशानभूमी दिलेली आहे ग्रामपंचायतीच्या वतीनं, अतिशय भयानक आणि दलदलीचा हा संपूर्ण प्रदेश आहे. संपूर्ण गाजर गवत या ठिकाणी वाढलेलं आहे. आणि आता नुकतीच एका महिलेची या ठिकाणी मौत झालेली आहे. प्रचंड गावाला आणि गावकऱ्यांनी या ठिकाणी ही मौत आणण्यासाठी भयानक मनस्ताप झाला. आपण पाहत आहे की या ठिकाणी हे किती भयानक वातावरण आहे की जिथे माणसांना चालणं अवघड आहे. आणि आपण पाहू शकता की ही मोजकी लोकं घेऊन अशा लोकांना हा अंत्यविधीचा कार्यक्रम या ठिकाणी करावा लागतो. म्हणजे माणसाचं मरणसुद्धा हे शेवटचं गावकऱ्यांचं नियोजन नसल्यामुळे किंवा समाजाचं एकोपा नसल्यामुळे हे सुखाचं राहू शकत नाही. हे ज्वलंत उदाहरण या ठिकाणी आपण पाहू शकता. हे गाव जे आहे, हे गाव आहे नावली, जे रिसोड तालुक्यामध्ये येते. आणि मागासवर्गीय समाजासाठीची असणारी ही स्मशानभूमी आहे, ज्यामध्ये मातंग समाज आणि बौद्ध समाज या दोन समाजाचं प्रयोजन गावकऱ्याच्या वतीनं आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं केलं. हे आपण पाहता की प्रचंड या ठिकाणी चिखल झालेला आहे आणि एकट्या माणसालासुद्धा या ठिकाणी चालणं अवघड आहे. परंतु अशा या अवस्थेमध्ये प्रेत घेऊन 4-4 लोकांनी कसं चालायचं, आणि म्हणून मोजक्या लोकांमध्ये असे हे विधी या ठिकाणी करण्याचं जे लोकांवर पाळी आलेली आहे समाजाच्या. तुम्ही का बोला नाही? सिद्धार्थ बोलणार. मी गौतम खरात असं बोलतो की इथून 2 किलोमीटर अंतर असणाऱ्या सुभाषराव जनक साहेब यांच्या अमितराव जनक आमदार साहेब यांच्या गावामध्ये सुद्धा स्मशानभूमी चांगली आहे. इथं दलित स्मशानभूमीची हालत अशी आहे की इथं चिखल बघा तुम्ही.
बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळ व शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठान यांच्या वतीने आत्मसंवाद कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिफार सभागृहात घेण्यात आला। प्राध्यापक दिलीप महालिंगे यांनी उपस्थित शिक्षक शिक्षिका यांना प्रशिक्षण मार्गदर्शन केले। शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवताना येणाऱ्या समस्या, अडचणी, प्रश्न यावर चर्चाही करण्यात आली। आज सगळं खेळीमेळीमध्ये करायचं आपलं ठरलेलं आहे। मी पहिलंच सांगितलं, एक शेवटच्या तुमच्या यादीमध्ये नाव टाका मित्र। तुम्ही आपसात चर्चा केला तिथं आपसात तुमचे केलंय का? कसलं आहे ते? मित्र, आपण भाग्यवान आहोत की नाही? काय घेता येते आपल्याकडे? ते धोक्यामध्ये येणार आहे। पण त्यासाठी आपल्या शाळा सुसज्ज, आपल्या विद्यार्थी अप टू डेट, अगदी प्रत्येक वर्षी वेगळ्या पहिल्या क्रमांकामध्ये येणार। 5व्या 6व्या वर्षापर्यंत काहीही शिकवलं जात नाही। त्यांनी शाळेत यायचं, त्याला तिथं म्युझिक आहे, तिथं गेम्स आहेत, त्याला वाटेल ते आहे तिथं। त्यांनी फक्त एन्जॉय करायचा आणि मस्ती करायची। आणि मग तिथं जे शिक्षक आहेत ते फक्त ऑब्झर्व करतात की याचा कल कुठं आहे, हा चित्र काढतो का, हा म्युझिकच्या परिसरामध्ये घुटमळतो, हा गाणं म्हणतो का, हा खेळाकडे जातो, उड्या मारतो, काही खेळ करतो, आणि त्याच्या गुणांना पारखून मग त्याला त्या क्षेत्रामध्ये त्याला शिक्षण देण्याची प्रथा त्यांच्याकडे आहे। आपल्याकडे कसं आहे, सरांनी सांगितलं, सर गणित हा काही मुलांना कळतच नाही, त्यातला मी एक आहे। मला आयुष्याचं गणित कळलं, पण पुस्तकातलं गणित मला आणखीन नाही कळलं। कारण काही मेंदूमध्ये काही लोचे आहेतच, काही गोष्टी कळतच नाहीत, आणि तसा खूप मोठा वर्ग आहे। इंग्रजीच्या बाबतीमध्ये तसंच आहे। ग्रामीण भागातून जे आलेत ना, त्यांच्या बाबतीमध्ये इंग्रजी आणि मॅथ असे 2 विषय जे असे आहेत ना, आणि तुम्ही काही लोकांनी पाहिलं असेल तर लक्षात येईल, अत्यंत हुशार असलेली मुलं केवळ 2 विषयामध्ये नापास झाले म्हणून त्यांनी जे शिक्षण सोडलं, ते मॅट्रिकच्या मांडवातून जे परत गेले ते आलेच नाही। आत्मसंवाद म्हणून हा कार्यक्रम घेतलेला आहे। या कार्यक्रमासाठी माननीय प्राध्यापक दिलीप महालिंगे सर, विवेकानंद कॉलेजचे, त्यांचं आम्ही व्याख्यान ठेवलेलं आहे। आणि यामागचा उद्देश हा आहे की आमच्या संस्थेअंतर्गत जे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात आणि विद्यार्थ्यांशी जो शिक्षकांचा जो संबंध येतो, तर विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा संबंध हा द्विगुणित होऊन त्यांच्यामध्ये जेव्हा जो आजकाल विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये जो दुरावा आलेला आहे, तो दुरावा दूर होऊन विद्यार्थ्यांशी नातं शिक्षकांचं कसं चांगल्या पद्धतीने होईल, आणि विद्यार्थ्यांना घडवताना फुले शाहू आंबेडकरांचे विचारधारा सांगताच भारताचे संविधान, संविधान आपलं समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुत्वावर आधारित आहे,
त्यानुसार विद्यार्थी कसा घडला गेला पाहिजे आणि लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुत्व ह्यानुसार वागण्याची पद्धत त्याच्या जीवनामध्ये त्यांनी अंमलात आणली पाहिजे. त्यासाठी आम्ही शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी हा आत्मसंवाद या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं. माननीय दिलीप महालिंगे सर आज मार्गदर्शन करत आहेत आणि ह्या कार्यक्रमातूनच शिक्षकांना मार्गदर्शनाचा फायदा शिक्षकांना, विद्यार्थ्यांना व सर्व समाजातील घटकातील लोकांना होईल म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कोल्हापूर जिल्हा न्यायालयामध्ये राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले होते. याला पक्षकाराने भरघोस प्रतिसाद देत 2683 दाखलपैकी 2577 प्रकरणे सामोपचाराने निकालात काढण्यात आली. वाहन अपघातात 6,10,19,000 रुपयाची भरपाई जखमींना व मयताच्या नातेवाईकांना देण्यात आली. परिस्थिती असताना पक्षकारांनी मोठा प्रतिसाद दिलाय. जिल्हा सत्र न्यायालयामध्ये माननीय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्फत राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केलेले आहे. आपण बघू शकता की राष्ट्रीय लोक अदालतीला लोकांचा खूप मोठा प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे. तरीसुद्धा अजून या लोक न्यायालयाबाबत आम्ही तळागाळातल्या व्यक्तींना याचे फायदे समजून देण्याचा, त्यांना लोक न्यायालयामध्ये त्यांचे खटले तडजोडीने सामोपचाराने मिटवण्याचा असा त्यांना मार्गदर्शन करत असतो. वेळोवेळी कायदेशीर जनजागृती शिबिर घेत असतो. या लोक न्यायालयामध्ये फौजदारी खटले जे तडजोड पात्र आहेत, दिवाणी प्रकरणे आणि काही प्लीड गिल्टीच्या केसेस म्हणजे मोटर व्हेकल ॲक्टच्या केसेस या आपण घेत असतो. आणि त्याच्यामध्ये जी प्रकरणे लोक न्यायालयात आपण सामोपचाराने निकाली काढतो त्याच्या संदर्भात पक्षकाराने जी भरलेली कोर्ट फी स्टॅम्प आहे तो सगळा परत मिळतो. त्याचप्रमाणे या लोक न्यायालयामध्ये जी प्रकरणे निकाली निघतात त्याचे अवॉर्ड म्हणजे निकाल ताबडतोब दिला जातो. अशा प्रकारे प्रलंबित खटले आणि दाखल होणारे खटले यांचा निपटारा लगेच तात्काळ होतो आणि या लोक अदालतीमुळे कोर्टावरचा जो ताण आहे तो निश्चितच कमी होण्यास मदत होते. कोल्हापूर जिल्ह्यात आज रोजी जे लोक न्यायालय आयोजित केलेले आहे ते आपण पाहताय की यशस्वी झालेले आहे. येथून पुढे सुद्धा आम्ही लोक न्यायालयाचे आयोजन वेळोवेळी करत असतो. त्याचा पक्षकारांनी लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो. आज या ठिकाणी आम्हाला ज्या 31 डिसेंबरला किंवा इतर वेळेला जी गाडी पकडली होती, 2 व्हीलर लायसन असू दे किंवा नसू दे, त्यांच्यावर डायरेक्ट केस दाखल केली होती. जे आज या ठिकाणी लोक अदालत भरवलेले आहे त्या लोक अदालतीचा ह्यातून एकच उद्देश दिसतो की सरकारला लोकांच्या खिशातले कसे पैसे काढायचे हा यातून एक माध्यम त्यांनी निवडलेला आहे. ज्या पद्धतीने आज जर एक कायदा काढला आहे की RTO ऑफिसरला एखाद्याची गाडीची चावी काढता येत नाही, तो अधिकार त्यांचा बंद झालेला आहे. त्यामुळे त्यांना जे रोजचं जे चलन पगारा सोडून जे मिळत होतं ते चलन पूर्णपणे बंद झालेलं आहे. तेच चलनाचा हा एक प्रकारे एक पद्धत आहे. तेच प्रकारचे चलन इथे या ठिकाणी काढलं जात आहे. आज जरी तुमच्याकडे लायसन नसेल किंवा तुमची गाडी जर पकडली असेल तर तुम्हाला डायरेक्टली 10,000 रुपये दंड केला आहे. त्यात कोणतीही तडजोड नाही आहे. मग हा एक प्रकारचं लोकांचं नुकसान आहे पूर्णपणे. त्यामुळे हा जो लोक अदालतचा जो त्यांनी माध्यम निवडलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि लोकांचं हानिकारक आणि लोकांच्या खिशातले पैसे कायद्याला बडगा दाखवून हे काढले जात आहेत. त्यामुळे याचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि हे पूर्णपणे चुकीचं आहे. हा सांगतो. नमस्कार, मी विधी शाखेचा विद्यार्थी, न्यू लॉ कॉलेज, भारतीय विद्यापीठ या ठिकाणी आम्ही व्हॉलेंटियर्स म्हणून आलेलो आहे. माननीय सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय व आपलं जिल्हा न्यायालय, तालुका न्यायालय यांच्या वतीनं विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्फत इथं लोक न्यायालय आपल्याला भरवलं जातं. वर्षातून आपण आपला नित्य कार्यक्रम चालू असतो. सर्वसामान्य माणसाला कोणत्याही वकिलाशिवाय इथं आपल्याला न्याय देण्याची आपण ही व्यवस्था केलेली आहे. सर्वसामान्य माणसाला यातून न्याय उपलब्ध होतो आणि विना खर्च कुठलाही प्रकारचा होत नाही, फी द्यावी लागत नाही आणि तडजोड होऊन तो माणूस आपल्या कामाला लागू शकतो. नालंदा बुद्धविहार ट्रस्ट व भारतीय बौद्ध महासभा कामोठी नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वर्षावास धम्मप्रवचन मालिकाचे दुसरे पुष्प ॲडव्होकेट दीपक कांबळे यांनी गुंफले. भगवान बुद्धाचा कर्मसिद्धांत या विषयावर त्यांनी विहारात उपस्थित उपासक उपासिकांना मोलाचं मार्गदर्शन केले.
हा कर्म नियम आहे. जसे कर्म तसे फळ. यम कर्म करिसमी तत्सदायादो भविसमी. म्हणजे जसं तुम्ही कर्म कराल तसं तुम्हाला फळ मिळेल. कर्मसंगतीची अवस्था व परिस्थिती यावर कर्मफळाच्या पूर्णत्वाचा कालवश अवलंबून असतो. काही कर्माचे फळ ताबडतोब मिळते तर काहीच उशिरा मिळते. कर्माच्या बऱ्या वाईट विपाकाला कोणीही थांबवू शकत नाही. म्हणजे तुम्ही जे कर्म कराल त्याचा म्हणजे विपाक होतो, त्याचं फळ मिळतं. चांगलं कर्म केलं तर चांगलं फळ मिळतं. आणि म्हणून सांगितलेलं आहे काय की मनोपुब्बा मनो धम्मा मनो सेता मनोमया मनसाचे तपस्तनी न भासती वा करोती वा ततो न दुःख मनवती चक्कवती पदा. आणि मनोपुब्बा मनो धम्मा मनो सेता मनोमया मनसाचे तपस्तनी न भासती वा करोती वा ततो न सुख मनवती छायाचा अनुपाये. म्हणजे जर आपलं मन स्वच्छ असेल, शुद्ध असेल, पवित्र असेल तर त्या शुद्ध स्वच्छ पवित्र मनातून चांगले विचार येतात. चांगल्या विचारातून चांगली कृती होते. चांगल्या कृतीतून आपण आपलं घरदार सुधारतो, समाज सुधारतो आणि एक प्रकारे देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी आपण म्हणजे प्रयत्न करतो. म्हणजे ज्याप्रमाणे माणसाला त्याची सावली कधीच सोडत नाही त्याप्रमाणे माणसाला त्याचं काय सुख कधीच सोडत नाही. म्हणून आणि जर माणसाचं मन कपटी असेल, वाईट असेल, दुष्ट असेल तर तो वाईट कपटी दुष्ट मनातून वाईट विचार येतात. वाईट विचारातून वाईट कृती होते. वाईट कृतीतून तो माणूस अधोगतीला जातो. त्याचं घरादाराची राग रांगोळी होते आणि तो समाजामध्ये किडा म्हणून जगतो. आणि ज्याप्रमाणे बैलगाडी पुढे जाते, बैल पुढे जातून चाक मागत गरगरत जातं तसं माणसाचं जीवन पदोपदी दुःखमय होतं. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलेलं आहे की ऑल दॅट वी आर इज द रिझल्ट ऑफ व्हॉट वी हॅव थॉट. इफ वी स्पीक ऑर ॲक्ट विथ इन प्युअर थॉट, हॅपीनेस फॉलोज अस लाईक ए शॅडो दॅट नेव्हर लीव्स मॅन. And if we speak or act within evil thought, suffering follows us like a bee that follows the fruit of hope that draws the cart. म्हणून आपलं मन चांगलं पाहिजे. आणि मन चांगलं कोणतीही कृती करण्याच्या अगोदर आपल्यात इच्छा निर्माण झाली पाहिजे. इच्छा असेल तर मार्ग दिसेल. विल फाइंड ए वे. म्हणून आपण कोणतीही गोष्ट करण्यासाठी चांगली इच्छा आपल्या मनात असली पाहिजे आणि चांगलं कर्म आपण केलं पाहिजे. फळ देण्यावर कर्माचे 4 प्रकार आहेत. ह्याच जन्मात फळ देणारे कर्म म्हणजे दिक्त धम्म वेदनीय कर्म. उदाहरणार्थ जर आपण अमंगल बोललो, जर वाईट बोललो तर आपल्याला तात्काळ फळ मिळेल. आपण आरे बोललो, उद्धटपणाने बोललो की बाहेर दुसऱ्या लोकांसुद्धा आपल्याला काय कार्य म्हणतील, उद्धट बोलतील. म्हणून आपण आपल्या जिभेवर ताबा ठेवायचा. अमंगल बोलायचं नाही, मंगल बोलायचं. उत्पन्न झाल्यावर फळ देणारे काम म्हणजे उपजवेदनीय काम म्हणजे संस्था बनवणे. पुढील मुलांच्या विकासासाठी जर शाळा जर उघडली, संस्थानं उघडली, विहार उघडली तर त्याचा फायदा जो उघडणार आहे त्याला होत नाही तर पुढच्या पिढीला होतो. ते काम म्हणजे संस्था बनवणे वगैरे. तो म्हणजे उत्पन्न झाल्यानंतर फळ देणारे कर्म, अनिश्चित काळी फळ देणारे कर्म, अपरिमेय वेदनीय कर्म. अनिश्चित काळी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जे कर्म केलं त्याचं फळ आपण टाकतो आणि आपला विकास झालेला आहे. आंबेडकरांच्या त्यागाचे फळ अनुयायांना मिळाले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्माचं फळ आपल्या समाजालाच नाही मिळालं परंतु ह्या भारत देशाला सुद्धा मिळालं. आपल्या भारत देशाला सुद्धा नाही मिळालं पण जगाला मिळालेलं आहे. हा कर्माचा सिद्धांत आहे. कारण निरपेक्ष भावनेनं कुणाची हानी न होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कर्म केलेलं आहे ते जबरदस्त असं कर्म आहे आणि त्याचं फळ आपण टाकतो. म्हणून दैनंदिन जीवनामध्ये आपण कर्म करत असताना कुशल कर्म करायचे असतात. व्यक्ती जन्माला येतात, ऐकून घ्या, व्यक्ती जन्माला येतात आणि जग सोडून जातात.
बातमीपत्र घेऊया अल्पशा विश्रांती, पुन्हा भेटूया ताज्या घडामोडी घेऊन. जय भीम.